सोनम वांगचूक प्रकरणावर अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल, आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न. छत्रपती संभाजीनगरमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोनम वांगचूक प्रकरणावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा किंवा सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच सोनम वांगचूक यांना ओढत व उचलून नेण्याची घटना निषेधार्ह असल्याचं दानवे म्हणाले. सोनम वांगचूक यांचं आंदोलन जे सनदशीर मार्गाने चालू आहे ते पूर्णपणे चिरडण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे. फक्त सोनम वांगचूक यांची एक सिंपल मागणी होती, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. सरकारनं राजीनामा घ्यायचा नसेल तर सरकारने स्पष्ट केलं पाहिजे की आम्ही राजीनामा घेणार नाही, धर्मेंद्र प्रधानला आम्ही वाचविणार आहोत. किमान चर्चा करून ह्या गोष्टी सांगायला पाहिजे होत्या. परंतु 20-21 दिवस झालेले असताना अशा पद्धतीनं सोनम वांगचूक सारख्या एका समाजसेवेचं व्रत घेतलेल्या कार्यकर्त्याला ओढत नेणं, मला वाटतं उचलून नेणं, हा प्रकार अतिशय दुर्दैवी असंच आधीच्या काळात झालं होतं. मला असं वाटतं सरकारने आता स्वतःच्या गच्छंतीची सुरुवातीचं हे प्रतीक सोनम वांगचूक यांना आंदोलन चिरडणं हे दिसतंय असं आम्हाला तरी वाटतं.